हाय हॅलो नमस्कार, मी नूतन आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरी फक्त कुरडई, पापड आणि वाळवणाची कामं नसतात, तर त्याचसोबत घराची साफसफाई आणि ऑर्गनाईज करण्याची कामंसुद्धा सुरू होत असतात. पावसाळा सुरू होण्याआधी डाळी, साडी आणि इतर वस्तू व्यवस्थित भरून ठेवाव्या लागतात. तसंच घरातील साफसफाई करून घ्यावी लागते आणि अशा वेळी घरातल्या बऱ्याच वस्तू आपण बाहेर टाकत असतो. काही वस्तू अशा असतात ना की त्या फेकून द्यायलाही मन होत नाही आणि ठेवून घेतल्या घरात तर जागाही अडवतात. पण त्याच वस्तू आपण छान उपयोग करून घेतला, नंतर त्यांना टाकून दिलं तरी ते काही वाईट वाटत नाही. म्हणून आज मी तुम्हाला अशाच काही सोप्या आणि खूप उपयोगी ऑर्गनाईज आयडिया पण दाखवणार आहे. माझ्याही उन्हाळी कामांना सुरुवात झाली आहे आणि तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या ब्लॉगला. तर मग सुरुवात कुठून करावी हा माझ्यासाठी मोठा प्रश्न होता, म्हणून सुरुवात केली ती कपाटापासूनच. सर्वात प्रथम सगळे कपडे बाहेर काढून घेतले. कपाट पूर्ण रिकामे करून आतून स्वच्छ पुसून घेतले आणि नंतर सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून घेतल्या. तसंच आपण ब्लेझर किंवा कोट घेतो ना, त्यासोबत ज्या गारमेंट्स बॅग येतात त्या माझ्याकडे खूप जमा झाल्या होत्या. फेकून द्यायची इच्छा होत नव्हती, म्हणून विचार केला की त्याचा काहीतरी उपयोग करून बघावा. मग मी 2 बॅगा घेतल्या आणि त्यांची खालची बाजू हाताने दोऱ्याने शिवून घेतली. तुमच्याकडे मशीन असेल तर मशीनने हे शिवू शकतात. अशा माझ्याकडे खूप बॅग्स होत्या, कारण लग्नासाठी कार्यक्रमासाठी आपण नवीन कपडे घेतो, ते खूप जमा झाल्या होत्या. तर त्या बॅग मी कपाटच्या वरच्या रॉडला हँगरच्या मदतीने अडकवून दिल्या. आता ती व्यवस्थित सरळ राहावीत म्हणून मी खाली एक कडक बॉक्स ठेवला. तुमच्याकडे जर मुलांचे पॅड वगैरे पडले असतील तर ते ठेवले तर खूप ते व्यवस्थित पण राहतात. त्यामुळे बॅग व्यवस्थित आणि स्टेबल राहते. अशा प्रकारे मी 2 छान ऑर्गनाईज तयार करून घेतले. त्या ऑर्गनाईजमध्ये मी रोज वापरायचे कपडे व्यवस्थित ठेवले, कारण काय होतं, एकावर एक कपडे ठेवले की ते खाली पडतात आणि सगळं अस्तव्यस्त होऊन जातं. म्हणून मी सगळे कपडे वेगवेगळ्या व्यवस्थित ठेवून घेतले, जेणेकरून काढतानाही त्रास होणार नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या गारमेंट्स बॅग्समध्ये मी सगळे टी-शर्ट ठेवले. आता नेहमी कसं होत होतं की मी हे सगळे जे शर्ट आहे ते एका लाईनीत ठेवायची आणि त्यानंतर मग टी-शर्ट ठेवायची, रुमाल, सॉक्स आणि जे लागणाऱ्या जे काही नाईट ड्रेस होते ते पण ठेवत होते आणि ते काढताना सगळं मिक्स होऊन जायचं. म्हणून मला ही अचानक अशी आयडिया आली. तर मग एक जी काही मी गारमेंट बॅग तयार केली त्यात टी-शर्ट एकावर न ठेवता वरच्या कप्प्यामध्ये वेगळे आणि खाली वेगळे, म्हणजे ते एक काढले की 2 पडणार नाही अशा व्यवस्थित येते. आणि दुसऱ्या जी बॅग तयार केली त्यात मी सगळे टी-शर्ट, नाईट पॅन्टी ठेवून घेतले, म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने राहतील असं म्हणून. त्यानंतर आपल्याकडे जे काही लहान मुलांसाठी आपण टी-शर्ट वगैरे असं काही घेतो आणि अशा पिशव्या असतात की त्यांना हँगरसुद्धा असते. तशाच पिशव्या पण होत्या माझ्याकडे. मग त्या पिशव्यांमध्ये मी असे छोटे छोटे टॉवेल, रुमाल, जे पाहुणे येतात त्यांना आपण हात पुसायला देत असतो ते सगळे त्या पिशवीमध्ये लावून घेतले आणि ती पिशवीसुद्धा मी कपाटाच्या रॉडला टांगून ठेवली, म्हणजे ते एका जागेवर व्यवस्थित आपल्याला सापडेल. कोणी आलं की मग आपली धावपळ होऊन जाते, कुठे कुठे असं पाहण्यामध्ये वेळ जातो. तर मग मी हे असे व्यवस्थित ठेवून घेतले. आता मुलांना सुट्ट्या लागल्या म्हणून त्यांचे काही टाय, सॉक्स, बेल्ट, आय कार्ड, ते सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. म्हणून मी त्यांच्यासाठी वेगळ्या जी काही बॅगा होत्या माझ्याकडे त्या बॅगेंमध्ये सगळे सॉक्स, टाय, बेल्ट, आय कार्ड सगळं व्यवस्थित त्या हँगरला लावून घेतले. आता त्या जे काही आपले रुमाल असतात किंवा सॉक्स असतात ते सुद्धा इकडे तिकडे पडत असतात, म्हणून मी त्यांनाही वेगवेगळे असे बॉक्स तयार केले. एका याच्यात सॉक्स, रुमाल आणि कंगवा असं सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं, म्हणजे ऑफिसला जाताना सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी सापडतील अशा पद्धतीने. आता खालच्या कप्प्यांमध्ये मुलांचे रोजचे कपडे किंवा आपण बाहेर जात असतो तेव्हा त्यांना देत असतो जे ड्रेस वगैरे ते सगळे, कारण मुलांना एक टी-शर्ट काढतात आणि मग बाकी सगळे इकडे अस्तव्यस्त करतात, बाकी सगळे पाळून टाकतात. म्हणून त्यांना ते कपाटात जरी व्यवस्थित आपण घडी करून लावून दिले तर तीच फजिती होते. म्हणून मी हृदयंशूसाठी आणि एक जिहंशूसाठी अशा वेगवेगळ्या बास्केट घेतल्या. एका बास्केटमध्ये हृदयंशूचे कपडे सगळे व्यवस्थित घड्या करून ठेवले आणि दुसऱ्या बास्केटमध्ये जिहंशूचे कपडे, म्हणजे त्यांना हवं तेव्हा ते फक्त बास्केट बाहेर काढायची, कपडे घ्यायचे आणि परत ठेवायचे. यामुळे पूर्ण कपाट खराब होत नाही, म्हणून असे त्यांना दोघांना वेगवेगळ्या बॅगात
बास्केट तयार करून दिल्या. आता सगळ्यात खालच्या ज्या कप्प्यात आहे, जे काही आपल्याला कार्यक्रम असेल, लग्न असेल, काही फंक्शन असेल, तेव्हा नवीन ड्रेस लागत असतात. म्हणून ते सगळे नवीन जेवढे ड्रेस आहेत ना तेवढे मी असे बॉक्समध्येच पॅक करून घेतले. कारण बॉक्समधून काढून ठेवलं तर त्यांना धूळ बसते आणि कपडे खराब होऊन जातात. म्हणून मी बॉक्स जसेच्या तसे कपाटात ठेवते. त्यानंतर जे काही आपल्याला टॉवेल, शॉल, रुमाल, अधूनमधून ज्या लागणाऱ्या वस्तू असतात ना त्या मी एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवून घेतल्या. म्हणजे गरज लागली की फक्त बॉक्स काढायचा आणि सगळं पटकन मिळतं. तसंच आपण दवाखान्यात जातो तेव्हा प्रत्येक वेळी अपॉइंटमेंट घेतल्यानंतर नवीन फाईल घ्यावी लागते. अशा खूप फाईली जमा होतात. पण मी काय करते, ज्या फाईल्स मुलांच्या किंवा आपल्या उपयोगाच्या असतात त्या व्यवस्थित जपून ठेवते. कारण जुनी फाईल नेली की डॉक्टरांना मागचा रेकॉर्ड समजायला सोपं जातं आणि त्यानुसार ते योग्य औषधाने उपचार करून देतात. म्हणून मी त्या सगळ्या फाईल वेगवेगळ्या न ठेवता एका फोल्डरमध्ये नीट ठेवल्या. त्यानंतर घरातले काही छोटे छोटे बॉक्स वापरून मी वस्तू वेगवेगळ्या ठेवून घेतल्या. एका बॉक्समध्ये रुमाल, सॉक्स असं वेगवेगळे आणि एका बॉक्समध्ये कंगवे असे प्रत्येक बॉक्स तयार करून वेगळे ऑर्गनाईज करून घेतो. म्हणून प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर पटकन मिळते आणि सगळं नीट राहतं. अशा पद्धतीने मी माझं पूर्ण कपाट व्यवस्थित ऑर्गनाईज केलं. गारमेंट्स पॅकचा उपयोग काय करावा हा प्रश्न मला खूप दिवसापासून पडला होता. फेकायची इच्छा होत नव्हती आणि त्या खूप जमा पण झाल्या होत्या. पण अचानक माझ्या डोक्यात ही आयडिया आली आणि तीच आज मी तुमच्यासोबत शेअर केली. तर माझी ही ऑर्गनाईज करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.